50 वर्षापूर्वी शेअर बाजार काही ठराविक लोकांच्या हातात होता। सर्वसामान्य जनतेपैकी जर कुणी 2-4 शेअर घेतले असतील तर ते घेतले असतील। बाकी सामान्य जनतेला शेअर बाजाराचं काहीच देणं घेणं नव्हतं। गेल्या 25 वर्षापासून या शेअर बाजारामध्ये फार मोठी रक्कम सामान्य गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे। गेले वर्षभर बाजार सारखा गटांगळ्या खात आहे। त्यापूर्वी ज्यांनी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली होती त्यांना चांगला परतावा मिळाला आहे। इस्रायल आणि अमेरिका विरुद्ध इराण यांचं युद्ध सुरू झाल्यानंतर शेअर बाजार चक्क भुईसपाट झालेला दिसतो। एखाद्या दिवशी 500-600 अंकांनी शेअर बाजार वर जातो आणि दुसऱ्या दिवशी रक्तबंबाळ होऊन निर्देशांक खाली कोसळतो। निर्देशांकाची कत्तल होते आणि निफ्टीची तडफड सुरू असते। आता आजचीच गोष्ट घ्या। आज थोड्याफार म्हणजेच हाताच्या बोटावरती मोजण्या इतक्या कंपन्या सोडल्या तर सर्व क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर जबरदस्त तोट्यात गेले आहेत। सेन्सेक्सचा आकडा आता महिन्याभरात 10-12% किंवा त्याहून खाली उतरला आहे। आजच्या व्यवहारामध्ये गुंतवणूकदारांच्या 12 लाख कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे। आता यात उद्या काही सुधारणा होते की बाजार पुन्हा गडगडतो हे पाहावं लागेल। जर उद्याही बाजार खाली गेला तर गुंतवणूकदाराचे हाल कुत्रही खाणार नाही। कुणी कितीही तरफदारी केली आणि शेअर बाजारामध्ये गुंतवणूक म्हणजे सट्टाच आहे हे आपण मान्य केलं पाहिजे। आतापर्यंत व्यवहारात जे सातत्य होतं तसं आता राहिलेलं नाही। एकूणच जागतिक परिस्थिती आणि आखाती युद्ध यामुळे उद्या काय होईल याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही। आज ज्या गतीनं शेअर बाजारामध्ये शेअरधारकांच्या समभागाची विक्री झाली आहे त्यावरून सध्या चालू असलेलं युद्ध थांबेल नाही तर केवळ शेअर बाजारच नाही तर अनेक बाबतीत आपली गोची होऊ शकते। सर्वसामान्य गुंतवणूकदाराला हा फटका सहन करणं म्हणजे त्याच्या आटोक्याबाहेरचं आहे। शेअर बाजारात बेभरोसा झाला आहे। त्यामुळे ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या येतात तशा गुंतवणूकदारांच्या आत्महत्याच्या बातम्या येऊ नये म्हणजे मिळवली। त्यामुळे आता कोणत्या व्यवहारात कुणाची दुर्गती होईल हे समजेनासं झालं आहे। एकूणच शेअर खरेदी करणं म्हणजे नफा कमावणं ही बाब आता आपण विसरलो आहे। शेअर बाजार कोणत्या घडामोडीमुळे कोसळेल किंवा कोणत्या घडामोडीमुळे उंचावेल याचा अंदाज भल्याभल्यानं येणं कठीण आहे। मोठमोठ्या गमजा मारणारे शेअर आजकाल पावशेर झाले आहेत हेच दिसून येते।